नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खास तुमच्या आग्रहास्तव मी आज मराठीचं व्याकरणाचं एक तुमचं लेक्चर सिरीज सुरू करत आहे आणि संपूर्ण मराठी व्याकरणामध्ये जेवढं मी शिकवणार आहे या शिकवण्याच्या शक्यतो पलीकडे काही जाणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। तर आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेचं व्याकरण। तर बघा, आपली जी भाषा आहे, आपली भाषा म्हणजे मराठी भाषा। आता ही जी मराठी भाषा आहे, ही मराठी भाषा कशापासून तयार झाली? तर आपल्या मराठी भाषेची जी जननी आहे, जी सुरुवात जी आहे, तर ती संस्कृत आहे। कोणती आहे? संस्कृत। मग संस्कृत पासून नंतर मग प्राकृत झालं, प्राकृत पासून काय झालं? मराठी झालं। ओके, आता ही मराठी ही आपली भाषा आहे। आता मराठी ही आपली प्रमाण भाषा आहे। प्रमाण भाषा म्हणजे काय? आपला राज्यकारभार ज्या भाषेमध्ये चालतो त्या भाषेला प्रमाण भाषा म्हणायची। आपला राज्यकारभार ज्या भाषेमध्ये चालतो, म्हणजे आपला महाराष्ट्र राज्याचा सगळा जो कारभार आहे हा कोणत्या भाषेमध्ये चालतोय? मराठी भाषेमध्ये चालतोय। ओके, मग या भाषेला काय म्हणायचं? आपली मराठी ही आपली प्रमाण भाषा आहे। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते। उदाहरणार्थ गुजरात असेल, गुजराती बोलली जाते, किंवा तुमचं इकडं आंध्र प्रदेश असेल, तेलुगू भाषा बोलली जाते, किंवा इकडं कर्नाटकमध्ये कन्नड भाषा बोलली जाते, किंवा तुमच्या इकडं तामिळनाडूमध्ये तमिळ, किंवा आपले केरळमध्ये मल्याळम, अशा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात। तर आपली भाषा म्हणजे मराठी ही आपली प्रमाण भाषा आहे। मग आता प्रमाण भाषा म्हणजे काय? जी संपूर्ण राज्यकारभार आपला संपूर्ण राज्यकारभार ज्या भाषेमध्ये जातो त्याला काय म्हणायचं? प्रमाण भाषा। मग आपली मराठी जी आहे, या मराठीच्या काही उपभाषा आहेत, पोटभाषा आहेत। मग या मराठीच्या पोटभाषा कोणकोणत्या आहेत? आता समजा तुम्ही जर धुळे, जळगाव या भागामध्ये जर गेले तर तिथं तुम्हाला अहिराणी भाषा सापडेल, किंवा तिकडच तेच तुम्ही अमरावती किंवा तिकडचे जे अकोला, अमरावती तिकडच्या ज्या भागामध्ये गेले तर तिकडे तुम्हाला वऱ्हाडी भाषा सापडेल। कोणती भाषा सापडेल? वऱ्हाडी। किंवा इकडं कोल्हापूर वगैरे या भागामध्ये कोल्हापुरी सापडेल, किंवा कोकणामध्ये जे आहे ते तुम्हाला कोकणी भाषा सापडेल। त्याच्यानंतर तुमचं इकडचा जो पुणे वगैरे आज आहे ही थोडीशी प्रमाण भाषेकडे म्हणजे थोडीशी शुद्ध मराठी ही भाषा समजली जाते। ओके, मग आता आपली जी मराठी भाषा आहे ही मराठी भाषेची जननी म्हटली तर ती संस्कृत आहे। म्हणजे कशापासून तयार झाली? ही संस्कृत पासून तयार झाली। ओके, मराठी भाषा ही संस्कृत भाषेपासून तयार झाली। मग आता संस्कृत करून प्राकृत, प्राकृत करून मराठी। आता भाषा म्हणजे काय? बघा, भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। कोणत्या संस्कृत धातूपासून? भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेली आहे, की ज्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे होतो। ज्याचा अर्थ काय होतो? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे। म्हणजे हा कोणत्या धातूपासून तयार? कोणता धातू आहे? हा संस्कृत धातू आहे। ओके, कोणतीही भाषा म्हटली ना, कोणत्याही प्रत्येक भाषेला लिपी असते स्वतःची। जशी आपली मराठी भाषा आहे ना, ही मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी लिपी। काही ठिकाणी ब्राह्मी लिपी असते, काही इंग्रजीची लिपी आहे एबीसीडी, उर्दूची लिपी आहे, अशा वेगवेगळ्या भरपूर लिपीज आहेत। ओके, तर आपली जी मराठी भाषा आहे ही मराठी भाषेची जी लिपी आहे ही लिपी कोणती आहे? मग देवनागरी। देवनागरी ही आपली लिपी आहे। कोणती लिपी आहे? देवनागरी। मग आता मराठी संस्कृत पासून तयार झाली म्हणजे संस्कृतची लिपी सुद्धा कोणती आहे? संस्कृतची लिपी सुद्धा कोणती? देवनागरी। ओके, एवढंच काय की आपली जी गुजराती भाषा आहे ना, गुजराती, ती त्याच्यामध्ये सुद्धा हे देवनागरीच अक्षर वापरले जातात, थोडेसे वेगळे, परंतु या अक्षरांचाच बऱ्यापैकी वापर होतो। किंवा बंगाली असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या देवनागरी अक्षरांचाच वापर केला जातो। मग संस्कृत असेल, मराठी असेल, किंवा तुमची बंगाली असेल, किंवा तुमची गुजराती असेल, हिंदी असेल, हिंदीमध्ये सुद्धा देवनागरी लिपीचाच वापर केला जातो। तर पहिली गोष्ट, देवनागरी हा शब्द कुठून तयार झाला आपण हे पाहूया। देवनागरी हा शब्द कुठून तयार झाला तर ते पाहूया। देवनागरी, देवनागरी। आता देवनागरी हा शब्द बघा, याच्यामध्ये देव शब्द आहे आणि नागरी असा शब्द आहे। असं म्हटलं जातं की आपला जो भारताचा जो नकाशा आहे, हे बघा, भारताच्या खैबर खिंडीतून आर्य लोक भारतामध्ये आले। आता इथं जे आहे मूळचे जे लोक आहेत, हे मूळचे जे लोक होते हे द्रविडीय वंशाचे लोक होते। कोणते? द्रविडी वंशाचे लोक होते, आणि हे भारतामध्ये आले हे लोक आर्य लोक आले। कोणते लोक आले? आर्य लोक आले। तर हे द्रविडी लोक जे होते हे मूळचे आदिवासी इथले, परंतु हे आर्य लोक जे होते ना, हे आर्य लोक आले
आता आपला जो प्रांत असेल, आपल्या प्रांतामध्ये जर दुसरं कोणी आलं तर त्यावेळेस त्या लोकांना आपण काय करतो, एकतर त्या लोकांना शक्यतो त्रास देतो, त्या लोकांना राहू देत नाही. परंतु हे आर्य लोक एवढे हुशार होते, ह्या आर्य लोकांनी ह्या द्रविडी लोकांना म्हणजे चांगला जीव लावला, जवळ केलं. हे इथले जे द्रविडी लोक होते हे कुठं एकटे दुकटे राहायचे, डोंगर कड्या कपाऱ्यांमध्ये राहायचे. हे द्रविडी वंशाचे जे लोक आहेत, हे द्रविडी वंशाचे, आणि हे जे लोक आहेत ना हे थोडेसे अप टू डेट होते आणि ते असे ग्रुपने राहायचे, गट करून राहायचे. मग हे जे द्रविडी लोक आहेत ते आर्य लोकांना अक्षरशः देव मानायला लागले. काय मानायला लागले? देव मानायला लागले. आणि मग हे नगर करून राहायचे. कोणते? काय करून राहायचे? नगर करून राहायचे. म्हणून यांची जी लिपी आहे ह्या लिपीला देवनागरी लिपी असं म्हणतात. मग लक्षात आलं का? आर्य लोकांना देव मानायचे आणि ते नगर करून राहायचे, म्हणजे वसाहत करून राहायचे, एकटे दुकटे राहायचे नाही, ग्रुप करून राहायचे, म्हणून म्हणजे नगर करून राहायचे. म्हणून यांची जी लिपी आहे या लिपीला देवनागरी लिपी असं म्हणतात. कोणती लिपी म्हणतात? देवनागरी लिपी. आता देवनागरी लिपीमध्ये कोणकोणत्या भाषा लिहिल्या जातात? मग हिंदी लिहिली जाते, तुमची मराठी लिहिली जाते, तुमची बंगाली लिहिली जाते, गुजराती लिहिली जाते, आणि आपल्या मराठीच्या भरपूर बोली भाषा आहेत. आता आपल्या ज्या 22 भारतीय भाषा आहेत त्याच्यामध्ये रंगनाथ पठारे यांच्याच अध्यक्षतेखाली आपल्या हिला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा असं आपले हे चालू आहे. ओके. तर आता तुम्हाला काय वाटतं की जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती असेल? जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती असेल? काय वाटतं तुम्हाला? इंग्लिश नाही. आपण असं म्हणतो, इंग्रजीमध्ये मी एक वाक्य ऐकले, इंग्लिश इज द विंडो थ्रू विच वी कॅन सी द एंटायर वर्ल्ड. इंग्रजीमधून आपण सगळं जग पाहू शकतो असं म्हणतो. परंतु सगळ्या जगाची जी लोकसंख्या म्हटली तर जगात सर्वाधिक लोकसंख्या जास्त कोणत्या देशाची आहे? चायनाची आहे. ओके. म्हणजे चायनाची जी मंडेरियन भाषा आहे, मंडेरियन, ही जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. चायनीज मंडेरियन ही जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. मग त्याच्यानंतर इंग्रजीचा लागतो, त्याच्यानंतर हिंदी, त्याच्यानंतर स्पॅनिश, त्याच्यानंतर मग आपली अरेबी, त्याच्यानंतर मग बंगाली वगैरे अशा भाषांचा समावेश होतो. ओके. म्हणजे जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? मंडेरियन. ओके. आता भाषा म्हटलं ना, भाषा कोणतीही भाषा ही 2 प्रकारची असते. किती प्रकारची असते? 2 प्रकारची. बघा कोणत्या भाषेचे 2 प्रकार कोणते? एक स्वाभाविक भाषा, स्वाभाविक त्यालाच आपण नैसर्गिक असं म्हणतो, आणि दुसरी जी भाषा आहे या दुसऱ्या भाषेला कृत्रिम किंवा सांकेतिक किंवा हालचालीची किंवा काय हालचालीची. आता ह्या स्वाभाविक आणि नैसर्गिक ही एक भाषेचा प्रकार आला, आणि दुसरा प्रकार आला कृत्रिम हा प्रकार आला. भाषेचे 2 प्रकार कोणते मग? स्वाभाविक किंवा नैसर्गिक एक, आणि दुसरा कोणता? कृत्रिम किंवा सांकेतिक. ओके. कोड लँग्वेज. आता मला सांगा, एखाद्या मुलावर आपण खोटे खोटे डोळे वटारले, कोणती भाषा झाली? कृत्रिम भाषा झाली. आता आपण जे बोलतो ना एकमेकांशी, ही स्वाभाविक भाषा झाली, नैसर्गिक भाषा झाली. किंवा पशु पक्ष्यांचे एकमेकांशी जर समजा ते आवाज करून वगैरे जे हे करतात, आता कावळा जे असेल आनंदात वेगळा काव काव करतो, किंवा एखादा कावळात मेलेला असेल तो वेगळा काव काव करतो, बरोबर का नाही? त्यांची ती सुद्धा काय आहे? नैसर्गिक भाषा आहे त्यांची. परंतु आपण नाट्यीकरण करतो, बघा नाट्यीकरण करतो, खोटे डोळे वटारतो, किंवा आता भरपूर, आता करपल्लवी म्हणजे काय? हातांनी केलेली खानाखुणांची भाषा, करपल्लवी. नेत्रपल्लवी म्हणजे काय? डोळ्यांनी केलेली खानाखुणांची भाषा. मग डोळ्यांच्या भरपूर भाषा आहे, डोळे वटारणे आले, त्याच्यानंतर खोटा डोळा मारणे आले, किंवा अशा भरपूर गोष्टी याच्यामध्ये, याला काय म्हणायचं? नेत्रपल्लवी. ओके. मग ह्या ज्या भाषा आहेत ह्या भाषांना काय म्हणायचं? कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. ओके. आता मी जर तुम्हाला असं केलं, हे बघा, असं ऍक्शन केली तर याचा अर्थ काय होतो? चहा प्यायचा का? काय? चहा प्यायचा. असाच आमच्या एका शिक्षकाचा एकदा असाच जोक झाला की आमच्या शिक्षकाचा अशी एक हे होतं, इकडून एक बिल्डिंग होती, बिल्डिंगच्या इकडच्या बाजूला काही घर, मध्ये थोडासा मोठा जिना होता, आणि तिकडच्या बाजूला काही घरं होती. आता तिकडच्या बाजूला घरांमध्ये जाण्यासाठी ते असं फिरून असं जावं लागायचं,
आणि तिकडे चहाची टपरी होती. त्या चहाच्या टपरीमध्ये आमच्या शिक्षकांनी इथून काय केलं, आम्ही गेलो तिथं आणि चहाच्या टपरीवाल्याला सांगितलं अशी खून केली. ओके, तर त्यांनी अशी खून केली आणि असं 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 काहीतरी केलं त्यांनी. म्हणजे आम्ही 4 जण होतो, 4 चहा घेऊन येऊ असं त्याचा अर्थ होता. तर तिथं बाजूला दुसरी एक लेडीज होती. तर ती लेडीजचं ते दार उघडायची बंद करायची. आता तो चहावाला असा करायचा तिकडून आणि हे असं तिथं थोडस गोंधळाचा आवाज होतो म्हणून तो असा करायचा. मग ती लेडीज पुन्हा दार उघडायची पुन्हा बंद करायची. मग त्यावेळेस थोड्या वेळानंतर आहे ना तो तिचा नवरा थोड्या वेळात आला. तो चहा घेऊन, तो माणूस चहा घेऊन आला, आम्ही चहा वगैरे पिला. तेवढ्यात तो माणूस तिथं आला. तो म्हणे तुम्ही असं माझ्या बायकोला असं काय करत होते म्हणे. बरं का, ऍक्च्युअली ते कोणाला करत होते, त्याचे घर होतं त्याच्या बाजूच्या टपरी आहे, तर टपरीवाल्याला सांगत होते 4 चहा घेऊन या असं. परंतु ही बाई दार उघडायची हे झालं आणि हा माणूस असा करताना दिसला की असा करताना दिसला म्हणजे काय दिसला, तो म्हणे नाही म्हणे तुम्ही माझ्या बायकोला काय फ्लाइंग किस देत होते म्हणे. लक्षात आलं का. तर ही जी भाषा आहे ही भाषा याला काय म्हणायचं, कृत्रिम भाषा. किंवा आपण जे बोलतो किंवा आपलं जे स्वाभाविक बोलणं आहे त्याला काय म्हणायचं, स्वाभाविक भाषा. काय म्हणायचं, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. मग ते पशु पक्ष्यांची वगैरे सगळ्या भाषा हे ते प्रकार आहे. ओके, मग भाषा कळलं का. भाषा ह्या शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे की ज्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होतो. ओके, आता मग बघा भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचं एक काय साधन आहे. आपल्या मनात त्याचे विचार दुसऱ्याला सांगायचे असतील किंवा भावना दाखवायच्या असतील किंवा अनुभव सांगायचा असेल किंवा कल्पना म्हणजे जेवढे कवी असतील, साहित्यिक असतील किंवा जेवढे लेखक असतील यांनी ते व्यक्त केलेले आपल्या भाषेतून व्यक्त केलेले. ओके, ते वेगवेगळ्या भाषेमध्ये, पण आपली मराठी भाषा मध्ये आपल्या मराठी भाषिकांनी, साहित्यिकांनी ते व्यक्त केलेले. ओके, भाषा हे संवादाचं प्रभावी माध्यम आहे. आता भाषाच नसली तर संवाद होईल का, संवाद होणार नाही. भाषा हे संवादाचं प्रभावी माध्यम आहे. त्याच्यानंतर बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा तो पूल आहे. म्हणजे मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, बरोबर आहे का नाही. मी बोलतोय तुम्ही ऐकतायत, जर मी बोलत नसलो तर तुम्ही ऐकाल का, नाही. म्हणजे आपल्यामध्ये जोडणारा जो पूल आहे या म्हणजेच काय म्हणायचं, भाषा म्हणायचं. आता मातृभाषा म्हणजे काय, आपल्या तोंडावाटे जी भाषा निघते म्हणजे आपल्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते, आपल्या आई वडिलांकडून असेल, आपल्या आजी आजोबांकडून असेल, घरामध्ये जी भाषा बोलली जाते त्याला काय म्हणायचं, मातृभाषा म्हणायचं. आपण मातृभाषेमधूनच इतर जगाची आपल्याला ओळख होते. मातृभाषेमध्ये बघा आपल्या घरामध्ये जे शब्द बोलले जातात ना त्याच्यातूनच आपल्याला इतर जगाची ओळख होते. म्हणजे मातृभाषा म्हणजे आपल्या आईच्या मुखातून किंवा आपल्या आई वडील आजोबा आपल्या घरामधून जी भाषा बोलली जाते तिला मातृभाषा म्हणायचं. म्हणजे आपली मातृभाषा कोणती आहे, मराठी आहे. आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपलं शिक्षण देखील आपल्या मातृभाषेतच झालं पाहिजे. आता बघा आजच पेपरला मी वाचलं की इयत्ता पहिलीची जी पुस्तकं आहेत ती त्या बोली भाषेमधून काढली जाणार आहे. म्हणजे कसं, म्हणजे समजा आयराणी असेल तर आयराणीचं पुस्तक, पहिलीचं पुस्तक आयराणीमधून त्या भाषेमध्ये असेल. ओके, तिकडे वराडी भाषेमध्ये ते वराडीचे पुस्तक असेल. किंवा तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये जर मेळघाट वगैरे गेले तिथं आदिवासी जमात कोरकू, तर ते कोरकू भाषेमध्ये त्यांचं पुस्तक राहील. ओके, किंवा तुम्ही इकडे कोकणात गेले तर कोकणी भाषेमध्ये त्यांचं मराठीचं पुस्तक राहील. ओके, इयत्ता पहिलीचं पुस्तक. म्हणजे मग बोली भाषेकडून मग त्यांना कुठं घ्यायचंय, आपल्याला प्रमाण भाषेकडे न्यायचे, शुद्ध मराठीकडे न्यायचे. पण बोली भाषेमध्ये जेवढं आपल्याला ज्ञान अवगत होतं तेवढं इतर भाषेमध्ये सहजासहजी आपल्याला ज्ञान अवगत होत नाही. त्याच्यामुळे आपलं जे मानसशास्त्रज्ञ म्हणतात की तुमचं लहान मुलाचं जे शिक्षण आहे हे त्याच्या मातृभाषेमध्ये झालं पाहिजे. म्हणून कदाचित त्यांनी इयत्ता पहिलीसाठी हा निर्णय घेतला असेल. मग आपण भाषा म्हणजे काय आपण पाहिलं. भाषा म्हणजे भाषा संस्कृत धातूपासून बनलेला आहे. आपले विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्याचं ते एक साधन आहे. बोलणारा आणि ऐकणारा म्हणजे वक्ता आणि श्रोता यांना जोडणारा तो पूल आहे. भाषा एक संवादाचं एक प्रभावी माध्यम आहे. आणि मातृभाषा म्हणजे काय, आपल्या घरच्यांकडून, आपल्या आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून जी भाषा बोलली जाते त्या भाषेला काय म्हणायचं, मातृभाषा म्हणायचं. ओके, आता आपण जी भाषा बोलतोय ती भाषा आहे मराठी. आणि मराठी जी भाषा आहे ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते.
कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? देवनागरी लिपीमध्ये. आणि बाळाला जे आहे इथून बोध होतो म्हणून या लिपीला देवनागरी लिपीला बाळबोध लिपी देखील म्हणतात. कोणती लिपी म्हणतात? बाळबोध लिपी देखील म्हणतात. बाळबोध लिपी असं देखील म्हणतात. मग आता ही जी देवनागरी लिपी आहे या देवनागरी लिपीमध्ये कोणकोणत्या भाषा लिहिल्या जातात आपण ते पाहिलं. बाळाला इथून बोध होतो म्हणून याला बाळबोध लिपी म्हणतात हेही आपण पाहिलं. ओके. तुम्हाला अजून एक वाक्य सांगतो. भाषा ही स्थळ काळ परत्वे बदलते. कशी बदलते? स्थळ काळ परत्वे बदलते. म्हणजे स्थळ बदललं की भाषा बदलणार, काळ बदलला की भाषा बदलणार. आता स्थळ म्हणजे काय? ठिकाण. ठिकाण बदललं की भाषा बदलणार. म्हणजे कसं? जर समजा तुम्ही जर खानदेशामध्ये गेले, आता बोलतो, करतो, खातो, पितो, रडतो याचं काय म्हणतात? ते बोलस, करस, खास, पियस, रडस, नाचस, दात काढस वगैरे असं बोललं जातं. ओके. तेच तुम्ही जर समजा इकडच्या भागामध्ये गेले किंवा आपल्या नाशिकच्या थोड्याशा इकडच्या पट्ट्यामध्ये जर गेले तर तिकडे काय म्हणतात? काय बोलत्या, खात्या, पित्या, रडत्या, हसत्या, नाचत्या, गात्या वगैरे असं म्हणतात. किंवा तेच तुम्ही मराठवाड्यामध्ये जर गेले तर मराठवाड्यामध्ये तुम्हाला कसं बोलायले, करायले, खायले, हसायले, रडायले, नाचायले, गायले, दात काढायले वगैरे अशा पद्धतीचं तुम्हाला तिथं बोललं जातं. काही ठिकाणी बोलतोय, खातोय, पितोय, रडतोय, गातोय, नाचतोय असं बोललं जातं. ओके. म्हणजे शक्यतो बदल हा क्रियापदामध्ये असतो. शेवटचा जो शब्द असतो ना त्याच्यामध्ये शक्यतो काय असतो? बदल असतो. म्हणजे ही नुसते आपण समोरचा माणूस कसा बोलतोय किंवा त्याचा बोलण्याचा चढ उतार कसा आहे यानुसार सुद्धा आपण तो कोणत्या भागातला असेल हे आपण सहजासहजी ओळखू शकतो. तर भाषा ही ठिकाण बदललं की भाषा बदलते. असं दर म्हणतात जातात की काही कोसांवरती भाषा बदलते आणि काही कोसावर पाण्याची चव बदलते असं म्हटलं जातं. ओके. तर भाषा ही स्थळानुसार बदलते पाहिलं. आता भाषा ही काळानुसार बदलते. आता काळानुसार बदलते म्हणजे जर समजा तुम्ही सर्वात अगोदरचा जर काळ म्हटला तर सगळ्यात अगोदरचा काळ म्हटला तर आपल्याला आठवतो तो काळ म्हणजे जे उपलब्ध पुरावे आहेत ते. तर उपलब्ध पुराव्यानुसार संत नामदेवांचा काळ उपलब्ध आहे. म्हणजे संत नामदेवांचा जन्म इसवी सन 1270 मध्ये झाला. त्याच्यानंतर 1275 मध्ये संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. आता संत नामदेवांची जी रचना आहे, संत नामदेवांनी अभंगाची रचना केली, हरिपाठाची रचना केली, अभंग लिहिले आणि संत नामदेवांची जी रचना आहे ही अतिशय सुंदर अशी रचना आहे. तर संत नामदेवांचा काळ किंवा संत ज्ञानेश्वरांचा काळ म्हणजे ते समकालीनच आहे जवळपास. फक्त 5 वर्ष अगोदर संत नामदेव आहे. संत नामदेवांनी पंजाबमध्ये जाऊन तिथं घुमानमध्ये तिथं त्यांचं अजून मोठे मंदिर आहे. त्यांचे पंजाबमध्ये खूप मंदिर आहेत. त्यांनी जी लेखन काव्य त्यांनी जी रचना केलेली आहे ती रचना अगदी शिखांचा जो धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये देखील संत नामदेवांची एका मराठी संताची वचनं त्यांच्या ग्रंथामध्ये आहेत. म्हणजे संत नामदेवाला तिथं सुद्धा फार मोठं स्थान आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे ते एक संत आहेत. आणि त्याच्यानंतर मग संत ज्ञानेश्वर आहेत. आता संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्यांना आपण भावार्थ दीपिका असं म्हणतो. मला असाही प्रश्न आलेला आहे, ज्ञानेश्वरीला खालीलपैकी काय म्हणतात? ज्ञानेश्वरीला खालीलपैकी काय म्हणतात? भावार्थ दीपिका असं म्हणतात. मग संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्यानंतर म्हणजे त्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो. अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. चांगदेव 65 हा ग्रंथ लिहिला. ओके. हे त्यांची रचना आहे, लक्षात ठेवा. तर संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानेश्वरी त्या संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी मधली जी शब्द आहेत बघा, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय जाणं. मग आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे काय? जी भगवद्गीता होती त्या भगवद्गीतेचा जो अर्थ होता तो मराठी भाषेमध्ये काय केला? लिहिला. त्या काळच्या मराठी भाषेमध्ये लिहिला. म्हणजे त्या काळची मराठी आपण जिला आपण काय म्हणतो? प्राकृत म्हणतो. काय म्हणतो? प्राकृत. आणि जी भगवद्गीता आहे, भगवद्गीता ही कोणत्या भाषेमध्ये आहे? संस्कृत भाषेमध्ये आहे ना. अथत्वा दशोध्याया अर्जुन उवाच मय्या विश्व मनयेमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परिउपेतासते मे युक्त तमामता. म्हणजे काय? अथत्वा दशोध्याय, द्वादश म्हणजे 12वा अध्याय म्हणजे सुरू होत आहे का नाही. अर्जुन उवाच म्हणजे अर्जुन म्हणाला. आता महाभारतामध्ये भगवद्गीतेमध्ये अर्जुन म्हणतोय, श्रीकृष्ण म्हणतोय, ही अशी ती रचना आहे. तर त्याचा जे अर्थ होतोय भगवद्गीता जी आहे सर्वसामान्य लोकांना कळायची नाही म्हणून संत ज्ञानेश्वरांनी त्या काळची जी भाषा आहे, संस्कृत जी भाषा आहे
ती मराठीमध्ये लिहिली, त्या काळच्या मराठीमध्ये लिहिली. आणि संत ज्ञानेश्वरांची रचना माहिती आपल्याला. आता विश्वात्मके देवे येणे वागेन तोषावे, तोषो मज द्यावे पसाय दाने. ही आपल्याला कळते का? नाही कळत. कारण ती त्या काळची मराठी आहे. त्या काळची म्हणजे भाषा, त्या काळची मराठी म्हणजे त्या काळचा जो काळ आहे त्या काळाची मराठी आज कळत नाही आपल्याला. किंवा संत तुकारामांचा काळ म्हणजे माझ्या अंदाने संत आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे तो काळ आहे. म्हणजे यांचा जो तुकाराम महाराजांचा काळ आहे ना 1650 पर्यंतचा काळ आहे. ओके, म्हणजे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज देखील होऊन गेले. आणि तुकाराम महाराजांची जी रचना आहे किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी लिपी लिहिली जायची ती मोडी लिपी होती. कोणती लिपी होती? मोडी लिपी होती. आणि त्या मोडी लिपीमध्ये त्यांचं लेखन केलं जायचं, जशी आपली आताची देवनागरी आहे. आणि त्या काळची शिवाजी महाराजांच्या काळातली जी मराठी आहे ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित कळत नाही. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विष्णू वंदिता शहासून शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. आपल्याला त्याचा अर्थ माहिती करून घ्यावा लागतो. आता जसं ज्ञानेश्वरीचा 1275 ज्ञानेश्वरांचा जन्म झाला, वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे 90-91 मध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली असेल. आता कुठं लिहिली? पैज खांब, कुठं? आपलं नेवासला. ओके, तर तिथं त्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली. पण त्या ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्याला कळतो का? नाही. का? की भाषा ही काळानुसार काय झाली? बदलली. आपल्याला त्याचा अर्थ जाणून घ्यावा लागतो. आता विश्वात्मके देवे म्हणजे या विश्वाचा आत्मा तू देव आहेस. येणे वाग्यज्ञ तोषावे, तू ये आणि मी जो वाङ्मय रूपी यज्ञ केला म्हणजे जो ज्ञानेश्वरी लिहिली या वाङ्मय रूपी यज्ञाला तू तोषावे म्हणजे प्रसन्न हो. तोषोनी मज द्यावे, प्रसन्न होऊन मला दे. पसाय दाने, प्रसादाचं दान दे. जे खळांची व्यंकटी सांडो, जे खल असतील म्हणजे वाईट नजरेचे असतील त्यांची वाकडी नजर सरळ होऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, त्यांच्या हृदयामध्ये सत्कर्माची चांगलं काम करण्याची रती म्हणजे अंकुर फुटू दे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणजे प्राणी मात्रांचे एकमेकांशी संबंध हे कसे तयार होऊ दे? भूता परस म्हणजे प्रेमपूर्ण संबंध तयार होऊ दे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, मैत्रीपूर्ण संबंध तयार होऊ दे. मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ, ज्यांच्या जीवनामध्ये तिमीर आहे, अंधकार आहे, म्हणजे जे खूप दुःखी आहे त्यांच्या जीवनातला दुःख हे नष्ट होऊ दे. दुरितांचे तिमीर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य, सगळं विश्व जे आहे स्वधर्माचा इथं सूर्य नांदू दे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. जे जे ज्याला ज्याला वांछील म्हणजे पाहिजे असेल तो ते लाहो, ते त्याला भेटू दे. ओके, असं पूर्ण मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ आपल्याला काय करावा लागेल? त्याचा माहिती करून घ्यावा लागेल. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये पुढे पुढे दृष्टादृष्ट विजय म्हणजे दृष्टावर अदृष्टाचा विजय होऊ दे, आहे का नाही? चला कल्पतरू चारवो, सगळीकडे कल्पतरू म्हणजे कल्पनेने जे त्या तरूकडे, तरू म्हणजे झाड, त्या झाडाकडे जे काही मागितलं ते काही देतं, सगळीकडे ते तयार होऊ दे. चेतना चिंतामणीचे गाव, चिंतामणी नावाचा रत्न आहे, त्याच्याकडे जे काही मागितलं ते काही भेटतं, असं प्रत्येक गावामध्ये तयार होऊ दे, आहे का नाही? असं भरपूर त्यांनी हे सांगितलं. असा चंद्र उगू दे, चंद्र मेजे अलांछन, असा चंद्र उगू दे ज्याला काही नाही, अलांछन म्हणजे डाग नाही. चंद्र मेजे अलांछन, मार्तंड जे ताप येईन, असा सूर्य उगू दे, ताप देणार नाही असा सूर्य उगू दे. म्हणजे त्यांनी जगाच्या कल्याणासाठी ते काही मागितलं ते त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेले. परंतु ती ज्ञानेश्वरी आज आपल्याला कळत नाही, कारण ही काळानुसार बदल. तर बघा आता पुढचं वाक्य आहे, भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते. म्हणजे नदीचा प्रवाह म्हणजे कसं? बघा आपल्या त्र्यंबकेश्वरहून गोदावरी निघते, आता असं वरती म्हणजे असं सुईसारखं असं हे धार पडते. म्हणजे भाषेमध्ये सुरुवातीला अगदी कमी शब्द असतात, जसं नदीमध्ये सुरुवातीला अगदी कमी पाणी असतं, तसंच ती जी नदी आहे पुढे पुढे जाते, पुढे पुढे मग तिला या भरपूर आपल्या नासर्डी वगैरे या ज्या छोट्या आहेत या भरपूर नद्या येऊन मिळतात आणि ह्या नद्यांचं पाणी त्याच्यामध्ये काय होतं? जातं. आता मूळचं जे पाणी आहे, मूळचं पाणी काही पाणी झिरपतं, नवीन नदी येऊन मिळते, पुढे कादवा आली, ही आली, ती आली, ओके, पाराशेरी आली, या सगळ्या नद्या याला येऊन भेटल्या. हळूहळू हळू करता करता नदीचा प्रवाह हा काय होत गेला? वाढत गेला. ओके, म्हणजे तसं भाषेमध्ये सुरुवातीला मूळचे जे शब्द आहेत ना हे फार कमी असतात. आता संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, म्हणजे संस्कृत मधून मराठी भाषेमध्ये आलेल्या शब्दांचा जो ठेवा आहे तो सर्वात जास्त असतील, म्हणजे सर्वात जास्त शब्द संस्कृत मधून असतील. ओके, परंतु आपल्या मराठी भाषेमध्ये जे मूळचे जे शब्द आहेत, दगड, धोंडा, खुळा, चिमणी, लुगडं, आहे का नाही, हे जे शब्द आहेत ना हे मूळचे शब्द आहेत. आता काही शब्द असे झिरपले. आता या नद्या दुसऱ्या नद्या येऊन मिळाल्या म्हणजे काय? आता गुजराती भाषिकांची काही नदी येऊन मिळाली. गुजराती, घी, दादर, डबा, रिकाम टेकडा, शेड, दलाल हे शब्द त्याला आपल्या भाषेमध्ये आले. ओके, त्याच्यानंतर काही तमिळी शब्द आले, चिल्ली पिल्ली, सार, मठा वगैरे हे शब्द आले. काही हिंदी शब्द आले, काही उर्दू शब्द आले,
काही इंग्रजी, आता बघा इंग्रजांची तर मोठी नदी होऊन मिळाली, एकदम मोठी, बरोबर आहे का नाही, एकदम मोठी नदी होऊन मिळाली, म्हणजे इतके इंग्रजी शब्द होऊन गेले की अक्षरशः असं काही वेळेस वाटायला लागतं की आपण शुद्ध मराठी बोलतो का, बरोबर आहे की नाही. टेबल झालं, फॅन झालं, लाईट झालं, टीव्ही झालं, बोर्ड झालं, स्टॅम्प झालं, किंवा हे डस्टर झालं, हे जेवढे शब्द आहेत हे शब्द आपण कोणते वापरतो, ही इंग्रजीचे शब्द वापरतो, म्हणजे इंग्रजांची खूप मोठी नदी येऊन मिळाली, बरोबर का नाही. आता भाषा ही नदीच्या प्रवासाची, म्हणजे काही शब्द झिरपतात, नवीन नद्या नवीन भाषा येतात, नवीन भाषेचे शब्द त्याच्यामध्ये ऍड होतात, आणि म्हणून भाषा ही दिवसेंदिवस एनरिच होत जाते, भाषा ही दिवसेंदिवस समृद्ध होत जाते. बघा आपला पुढचा पॉइंट आहे, देवनागरी लिपी ही पुष्कळ अशी आदर्श लिपी आहे. आता आदर्श लिपी म्हणजे काय की एखाद्या आवाजासाठी एकापेक्षा जास्त अक्षर असतील तर अशी लिपी ही आदर्श लिपी नसते. म्हणजे आता समजा मी इंग्रजीमध्ये एखादा शब्द घेतला, बॅट हा शब्द घेतला, आता बीएटी शब्द तर मला बाट हा शब्द लिहायचा असेल तरी हे स्पेलिंग येईल, बॅट लिहायचं असेल तरी हे स्पेलिंग येईल, बात लिहायचं असेल तरी हे स्पेलिंग येईल, आणि बॅट लिहायचं असेल तरी एकच शब्द येईल. म्हणजे हे 4 ध्वनींसाठी, या 4 आवाजांसाठी एकच स्पेलिंग आहे. ओके, तसं मराठी भाषेमध्ये नाही. मराठी भाषेमध्ये मी जर समजा कप म्हटला ना तर कपच, कोणालाही वाचायला लावलं तरी कपच म्हणेल, लिहायला लावलं तरी तो असं याचं वाचन कपच करेल. म्हणजे याचं वाचन मात्र एक कोणी बात करेल, कोणी बॅट करेल, कोणी बाट करेल, कोणी, म्हणजे एका ध्वनीसाठी किंवा एका अक्षरासाठी जर एकच ध्वनी असेल तर अशा लिपीला आदर्श लिपी म्हणतात. काय म्हणतात? आदर्श लिपी म्हणतात. मग आता इंग्रजी भाषेतली जी लिपी आहे ती आदर्श लिपी आहे का? नाही. मग आपल्या मराठी भाषा ज्या लिपीमध्ये लिहिली जाते त्या भाषेला ती लिपी जी आहे ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे. मग याला मी पुष्कळशी असा शब्द दिला, डायरेक्ट आदर्श लिपी असं म्हटलं नाही. मग तुम्ही म्हणाल सर अशी पुष्कळशी आदर्श लिपी का म्हटलं, की पुष्कळशी आदर्श लिपी याचा अर्थ असा आहे की आपल्या देवनागरी लिपीमध्ये सुद्धा काही अडचणी आहेत. म्हणजे कसं, आता मी समजा हा शब्द लिहिला, तर याचं वाचन करा बरं. चहा. काय वाचन करतो आपण? चहा असं वाचन करतो, चहा. आणि मग लिहिताना काही जण आपण याला चहा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? चहा. काय? चहा. म्हणजे च, छ, ज, झ यांच्या अडचणी. आता मी याला झकास म्हणेल किंवा झकास म्हणेल, मी याला जादू म्हणेल किंवा जादू म्हणेल. काय म्हणेल? जादू म्हणेल. मी याला छत्री म्हणेल किंवा छत्री म्हणेल. म्हणजे यांचे एकापेक्षा जास्त ध्वनी आहेत. किंवा तसंच गाई, बरोबर आहे का नाही, यांचे सुद्धा थोडेसे अडचणी आहेत. म्हणजे च, छ, ज, झ, ई, य, र, ल, व यांच्या सुद्धा थोड्याशा अडचणी आहेत. म्हणून आपली जी देवनागरी लिपी ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे. पुष्कळशी आहे, 100% आदर्श नाही. का नाही पुष्कळशी? का 100% आदर्श नाही? कारण आपल्या देवनागरी लिपीमध्ये सुद्धा थोड्याशा अडचणी आहेत. म्हणजे एका ध्वनीसाठी, एका अक्षरासाठी एकापेक्षा जास्त ध्वनी आहेत. म्हणून याला काय म्हणायचं? पुष्कळशी आदर्श लिपी म्हणायची. बाकीच्या इतर लिपींच्या तुलनेमध्ये आपली जी लिपी आहे ही पुष्कळशी आदर्श लिपी आहे. आता लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे लिंपणं, कोरणे, माखणे असा अर्थ होतात. बघा आपल्याला जर लिहायचं असेल आपण 3 पद्धतीने लिहू शकतो. काय? रंगाच्या साह्याने काहीतरी असं माखू शकतो, किंवा असं एखादा दगड असेल त्याच्यावर असं कोरू शकतो, किंवा एखादा दगड हे असेल, भिंत असेल त्याच्यावर असं जाड थर लावून असं नाव लिहू शकतो. बरोबर आहे? म्हणजे अशा 3 पद्धतीने लेखन करू शकतो. म्हणून याला लिपी असं म्हणतात. लिपी म्हणजे लिंपणं, कोरणं किंवा माखणं असं होय. लिंपणं, कोरणं किंवा माखणं याच्यापासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे. ओके, त्याच्यापासून लिपी झालं. अक्षर. अक्षर म्हणजे काय? अ म्हणजे नाही, क्षर म्हणजे नष्ट होणे. आता बघा मी जे बोलतोय तर माझा आवाज निघतोय. आता आवाज कुठून निघतोय? तर तो आवाज निघतोय कंठातून. फुफ्फुसातली जी हवा आहे ही कंठामध्ये येते, ते घर्षण होते, थोडंसं कंपन होते, आणि कंपन झाल्यानंतर आवाज तयार होतो. ओके, मग आवाजाचं शास्त्रीय नाव आहे ध्वनी. आवाजाचं शास्त्रीय नाव काय आहे? ध्वनी आहे. मग आवाज पहिल्यांदा, त्याच्यानंतर ध्वनी, आणि ध्वनी नंतर येतं अक्षर. काय येतं? अक्षर. अक्षर म्हणजे नंतर ते वर्ण येतात. मग अक्षर म्हणजे काय?
आता मी जे काही बोलतोय ते हवेमध्ये विरून चाललं, नष्ट होऊन चाललं, ते काही कोणाला त्याचा काही पुरावा नाही राहिला, बरोबर आहे का नाही. परंतु मी ते जर समजा मी कप म्हटलं आणि ते असं लिहून ठेवलं, अक्षराने लिहून ठेवलं, तर ते नष्ट होईल का? नाही, क्षर होणार नाही. आता पूर्वीचे जे लोक आहेत त्यांनी जे काही लेखन करून ठेवलं, असं म्हटलं जातं की मराठी भाषेमधले जे पहिलं वाक्य आहे ते कोणतं आहे माहितीये का? श्री चाऊंडराय करवियले है ना. चाऊंडराय करवियले श्रवणबेळगोळ येते कर्नाटकमध्ये. कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगोळ नावाचं गाव आहे. श्रवणबेळगोळ नावाचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये गोमटेश्वराची मूर्ती आहे. त्या गोमटेश्वराच्या मूर्तीच्या खाली एक दगडावर लिहिलेला, असं दगडावर कोरलेला आहे आणि तो दगडावर कोरलेला जो लेख आहे त्याच्यामध्ये लिहिले त्यांनी श्री चाऊंडराय करवियले, श्री चाऊंडराय करवियले असं लिहिलेलं आहे. बघा, इसवी सन 983च्या आसपास हे कोरलं गेलेलं वाक्य आहे. तर काय वाक्य आहे ते पाहिलं बघा. श्री चाऊंडराजे करवियले, गंगाराजे सुताले करवियले. म्हणजे चाऊंडराजांनी हे कोरलेलं हे आणि गंगाराजांनी सुताले करविले, म्हणजे आजूबाजूचा तड बांधलेला असा त्याचा अर्थ होतो. आता इसवी सन 934च्या आसपास ते हे वाक्य कुलाबामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये कुलाबा अक्षीजवळ इथे एक वाक्य आहे सापडलं. गी सुश संतू स्वस्ती ओ वगैरे काहीतरी आहे. पुढे 9 कोली अधोर्यू प्रधानू, म्हणजे 9 कोली धान्य त्यांनी त्या काहीतरी देवीच्या याच्यासाठी दिलं वगैरे असं त्याचा काहीतरी अर्थ त्यांनी दिलेला आहे. तर हे इसवी सन 934 म्हणजे याच्यापेक्षाही अगोदरचं वाक्य त्यांना सापडलं. म्हणजे दगडावर जो कोरलेला लेख असतो त्या लेखाला शिलालेख म्हणतात. तांब्याच्या भांड्यावर जर समजा जीवनपट कोरला तर ताम्रपट म्हणायचं, किंवा एखादा लेख कोरलेला असेल तर ताम्रलेख म्हणायचं, किंवा एखाद्या पानांवरती जे काही लिहून ठेवलं नसेल तर त्याला भुर्जपत्र म्हणायचं. म्हणजे ताम्रलेख, त्याच्यानंतर शिलालेख वगैरे हे जे आहे ना, हाच पुरावा आपल्याला मानला जातो. म्हणजे आपल्या मराठी भाषेचा इतिहास जो आहे, आपली मराठी भाषा जी आहे जवळपास 1000 वर्षापूर्वीचा तिचा इतिहास आहे. ओके, तर ही अशी आपली मराठी भाषा आहे. मराठी भाषेची आपण लिपी पाहिली. मराठी भाषा कोणतीही लिपी जी आहे, लिंपणे, कोरणे, माखणे अशा या शब्दापासून तयार झालेली भाषा. म्हणजे भाष या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. त्याच्यानंतर मराठी भाषेमध्ये जे ग्रंथ आहेत तर त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपण पाहूया. तर बघा, मराठी भाषेचे जे कवी आहेत विवेक, बघा ज्यांना मराठीचा शुक्रतारा असं म्हटलं जातं, ते विवेक सिंधू हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आद्य कवी कीर्ती मुकुंदराज यांना. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारलेला आहे, मराठी भाषेचा शुक्रतारा म्हणजे पहाटेचा शुक्रतारा जे आहे किंवा उगवता तारा जे आहे तर ते कोणाला म्हटलं जातं? ते मुकुंदराजांना म्हटलं जातं. असा एक प्रश्न एकदा आलेला होता. आता संत ज्ञानेश्वरांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले? तर श्री ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरी, त्यालाच आपण भावार्थ दीपिका म्हणतो, अमृतानुभव, चांगदेव 65 हे ग्रंथ लिहिले. एकदा प्रश्न आला होता यांच्या व्यतिरिक्त एक काहीतरी पर्याय होता, तर ते कोणी नाही लिहिलं असा एक प्रश्न होता तुम्हाला. किंवा त्याच्यामध्ये आता तत्वसार असं काहीतरी होतं, तत्वसार. मग तत्वसार हे चांगदेवानी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये चांगदेव 65 हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आद्य गद्य म्हणजे सर्वात गद्य आणि कविता याच्यामध्ये फरक आहे. कविता म्हणजे गाण्याच्या स्वरूपात असते आणि गद्य म्हणजे डायरेक्टली ओळी लिहिली असं. तर ते जे आहे लीळाचरित्र, याच्यामध्ये हे माहीम भटांनी लिहिलेलं आहे लीळाचरित्र. हे सुद्धा आद्य गद्यमध्ये येतं. तर लीळाचरित्रमध्ये जे आहे तर खास करून जे महानुभाव पंथाचं सगळे जे तत्वज्ञान आहे तर महानुभाव पंथाचं तत्वज्ञान याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेचं जो पाणिनी आहे तर मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना असं म्हटलं जातं. 1836 मध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला बघा. डॉक्टर विल्यम कॅरी यांनी पहिलं मराठी भाषेचं पहिलं व्याकरणाचं पुस्तक लिहिलेलं आहे. कोणतं? ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. याचंच भाषांतर करून यांनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी हे पुस्तक लिहिलं. म्हणून त्याला मराठी भाषेचं पाणिनी म्हणतात. आता पाणिनी कोण होता? तर संस्कृत मधला एक मोठा कोणतरी कवी असेल, आहे की नाही. तर त्याचं काहीतरी अष्टाध्यायिक असं काहीतरी नावाचं पुस्तक देखील त्यांनी त्या काळात संस्कृत व्याकरणाचं लिहिलं होतं म्हणे. तर पण मराठी भाषेचं पाणिनी म्हटलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मराठी भाषेतलं म्हणजे पहिलं पुस्तक जे म्हटलं तर 1805 मध्ये लिहिले ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. आणि 1836 मध्ये मग मराठी भाषेचं पाणिनी यांनी मराठी भाषेचं पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी यांचं म्हणजे मराठी व्याकरणाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मराठीमधली पहिली सामाजिक कादंबरी जी आहे तर ती यमुना पर्यटन आहे.
ऐतिहासिक कादंबरी म्हटली ती मोचनगड आहे, ती राबी गुंजीकर यांची 1871ची. पण 1857ची यमुना पर्यटन जे आहे तर विधवेला कशा पद्धतीने वेगवेगळ्या यातनांना सहन करावं लागतं ते त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेतलं पहिलं नाटक जर म्हटलं तर विष्णुदास भावे यांचं आहे, सीता स्वयंवर ही नाटक आहे त्यांचं. आणि 5 नोव्हेंबरला आपण महाराष्ट्र भाषेचा एक रंगभूमी दिन देखील साजरा करतो, म्हणजे नाटकाचा दिवस साजरा देखील करतो 5 नोव्हेंबर. ओके. आणि आपण मराठी दिन कोणता साजरा करतो? कविवर्य कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा याचा जो जन्मदिवस आहे तर तो आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो. ओके. आणि रंगभूमी दिन म्हणजे कोणता? नाटकांचा दिवस, तर तो 5 नोव्हेंबर आहे. त्याच्यानंतर पहिली ऐतिहासिक कादंबरी पाहिली. त्याच्यानंतर मुक्तछंद. मुक्तछंद माहिती का तुम्हाला? पूर्वी जी कविता लिहायची असेल एखादी तर ती कविता लिहायची तर प्रत्येक ओळीमध्ये सारखी अक्षरं लागायची, म्हणजे ती अक्षरगण वृत्तात लिहावी लागायची, किंवा प्रत्येक ओळ म्हणण्याचा असणारा कालावधी हा सारखा असावा लागायचा, ते मात्रा वृत्तामध्ये असायचं. म्हणजे सर्वसामान्य माणसांना ती कविता लिहिणं खूप काव्य लिहिणं खूप अवघड असायचं. म्हणून मुक्तछंद म्हणजे कवी अनिल आत्मारामरावजी देशपांडे यांनी काय केलं? मुक्तछंदामध्ये कविता लिहायला सुरुवात केली. मुक्तछंदामध्ये त्याच्यात ओळीचं भान नाही, किती अक्षरांचं भान नाही, फक्त आपला जे मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना प्रकटपणे व्यक्त करता येतात. आणि तो जो हे आहे तो मुक्तछंदाचा प्रकार कवी अनिल यांनी सुरू केलेला आहे. तर पहिलं सामाजिक नाटक जे आहे ते तृतीय रत्न आहे, महात्मा फुलेंनी लिहिलेले 1855 मध्ये सामाजिक नाटक. आणि पहिलं नाटक म्हटलं तर सीता स्वयंवरे विष्णुदास भावे यांचं. आणि मराठी भाषेचा शिवाजी कोण म्हणतात? विष्णूशास्त्री चिपळूणकर. म्हणजे यांनी मराठी भाषेसाठी जसं शिवाजी महाराजांनी खूप मोठं कार्य आपल्या स्वराज्यासाठी केलं, हिंदवी स्वराज्यासाठी, तसं मराठी भाषेसाठी खूप मोठं काम करणारे म्हणजे त्यांची निबंधमाला वगैरे प्रसिद्ध आहे असे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचं शिवाजी म्हणतात. आता मराठी भाषेचं पाणिनी म्हटलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर, आणि मराठी भाषेचं शिवाजी म्हटलं तर विष्णूशास्त्री चिपळूणकर. आता मराठी भाषेचं इतरही काही आपण माहिती पाहूया. बघा, आता मराठी भाषेमधला जो पहिला पोवाडा आहे तो पोवाडा कोणता आहे? अग्निदास. आता अफजल खानाचा जो वध केलेला आहे तर अफजल खानाच्या वध त्याचं ते वर्णन केलेलं आहे पोवाड्यामध्ये. आता पोवाड्यामध्ये जी 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 अशा वरच्या तालामध्ये ते म्हटलं जातं, किंवा वीर रसामध्ये तो म्हटला जातो. आता आधुनिक मराठी कवितेच्या जननी. आता कवितेचे जनक म्हटलं तर ते केशवसूत आहे, कृष्णाजी केशव दामले. आणि मराठी कवितेच्या जननी म्हटलं तर सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी 52 कशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले असे वेगवेगळे काव्य लिहिलेले आहेत, काव्याची पुस्तकं लिहिलेली आहेत, म्हणून त्यांना मराठी कवितेच्या जननी म्हणतात. आणि मराठी कवितेचा जनक म्हटलं तर ते केशवसूत किंवा कृष्णाजी केशव दामले असं म्हणतात. आता अमृताचा पुत्र ही उपाधी कोणाला भेटलेली आहे? साने गुरुजी यांना अमृताचा पुत्र. आता अष्टपैलू साहित्यिक पु ल देशपांडे, अष्टपैलू साहित्यिक पु ल देशपांडे यांना अष्टपैलू साहित्यिक ही पदवी देण्यात आलेली, आणि त्यांना महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे 1996-97 ला. त्याच्यानंतर मराठी पत्रकारितेचे जनक म्हणजे पत्रकारिता म्हणजे आपलं वृत्तपत्र आहे ना, पहिलं वृत्तपत्र. जर आज आपण एवढे वृत्तपत्र वाचतो, पण त्या काळामध्ये जर पहिलं वृत्तपत्र सुरू केलं 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण नावाचं. कधी? 6 जानेवारी 1832 तारीख लक्षात राहू द्या. तर बाळशास्त्री जांभेकरांनी हे लिहिले. कदाचित ते पत्रकार दिन म्हणून त्यावेळेस कदाचित साजरा केला जात असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्र कवी यशवंत, महाराष्ट्र कवी ही उपाधी कोणाला म्हणतात? कवी यशवंत दिनकर पेंढारकर. आता महाराष्ट्राचा वाल्मिकी ही पदवी कोणाला दिलेली आहे? माडगुळकरांना, गदी माडगुळकरांना. असा कोणता मुस्लिम कवी आहे की त्यांनी मराठी भाषेमध्ये अभंगाची रचना केलेली? तर ते आहे शेख मेहमद. आता 4थीच्या पुस्तकात त्यांचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर पहिल्या मराठी, आता जसं कवितेच्या जननी आहे सावित्रीबाई फुले, तसं पहिली महिला कादंबरीकार कोण आहे? साळूबाई तांबवेकर. चंद्रप्रभा विरह वर्णन हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. आता कुसुमाग्रज यांनी जनकवी कोणाला म्हटलेले? तर पी सावळाराम यांना म्हटलेलं आहे. आणि शास्त्रीय मराठी व्याकरण हे मोरो केशव दामले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. शास्त्रीय मराठी व्याकरण हा एक प्रश्न आलेला आहे. शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर कोणी लिहिलेलं आहे? ते मोरो केशव दामले. आधुनिक मराठी कवितेच्या जनक कोण? सावित्रीबाई फुले. आणि आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटलं तर केशवसूत, आणि जननी म्हटलं तर सावित्रीबाई फुले. पहिला पोवाडा म्हटला तर अग्निदास, पहिलं वृत्तपत्र म्हटलं तर दर्पण, पहिलं पुस्तक म्हटलं तर आद्य कवी कीर्ती मुकुंदराज यांचं विवेक सिंधू, ज्यांना
पहाटेचा शुक्रतारा वाङ्मयातील शुक्रतारा असं म्हटलं जातं. हे असे वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. आता आपली जी मराठी भाषा आहे ही मराठी भाषा जी आहे ही मराठी भाषेचं आपण ही जी थोरवी आहे ही आपण वेगवेगळ्या कवींनी वर्णन केलेली आहे. तर जसं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेले माझ्या मराठीची बोल कौतुके अमृताते ही पैजे जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन. म्हणजे मी मराठी भाषेची रचना अशी करेन की अमृताशी जरी पैज लावली तरी माझी मराठी भाषा जिंकून दाखवेल. तर अशा पद्धतीचं त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. किंवा आपले कविवर्य शिरवाडकर म्हणजे ज्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो किंवा ज्यांचा जन्मदिन आपण आदराने मराठी दिन म्हणून साजरा करतो. तर कविवर्य शिरवाडकरांनी असं म्हटलेलं आहे की परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवाही विसतो परभाषेचे गुलाम होऊनी आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका. असं त्यांनी छान असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज यांनी असं म्हटलेलं की परभाषेतही व्हा पारंगत दुसऱ्या भाषेमध्ये पारंगत व्हा ज्ञान साधना करा ज्ञान मिळवा माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. आपली मराठी भाषा संपत असेल तर दुसऱ्या भाषेचे पाय चेपत बसू नका. भाषा मरता देशही मरतो. आता सगळेच मराठी भाषेत सगळेच इंग्रजी बोलायला लागले तर पुन्हा इंग्रजांनो या करा राज्य. म्हणजे भाषा मरता देशही मरतो. आपली जी संस्कृती आहे मराठीची संस्कृती आहे मराठीची स्त्री आहे ही म्हणजे आपली जी संस्कृती आहे ही जगामध्ये सर्वात उत्तम अशी संस्कृती. भाषा संपली की तुमची संस्कृती संपली. भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवाही विसतो परभाषेचे गुलाम होऊनी आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका. दुसऱ्या भाषेचं गुलाम होऊ नका आपल्या प्रगतीचं शीर कापू नका. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वर्णन जे आहे तर आपल्या शिरवाडकरांनी म्हटलेले भरपूर जेवढे कवी आहेत त्या कवींनी सांगितलेले की आता तुम्हाला माधव जुलियन यांची एक कविता वाचून दाखवतो. मराठी असे आमुची माय बोली. मराठी आज आमची मायबोली आहे. जरी आज ती राजभाषा नसे जरी आज ती राजभाषा नसली नसो आज ऐश्वर्य या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे इचे पुत्र आम्ही इचे पांग फेडू वसे आमुच्या हृदय मंदिरी जगन मान्यता हिसे अर्पू प्रतापे इला बैसू वैभवाच्या शिरी. म्हणजे असं त्यांनी वर्णन केले. माधव जुलियन यांनी वर्णन केलेले. श्री कोल्हटकरांनी वर्णन केले गीत मराठ्यांचे हे श्रवणीमुखी असो स्फूर्ती दीप्ती धृतीही देत असो वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो देह पळो तत्कारणी हे स्पृह. म्हणजे असं अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. नारायण गोविंद नांदापूरकरांनी मराठी भाषेचं वर्णन केले. माझी मराठी असे माया भाषा इच्या कीर्तीचे तेज लोकी चढे गोडी न राहे सुधे माझी आता पळाली सुधा स्वर्ग लोकांकडे असं त्यांनी वर्णन केलेले. आता सुरेश भटांनी वर्णन केले लाभले भाग्या मास बोलतो मराठी जहालो खरेच धन्य एक मानतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी असं वर्णन सुरेश भटांनी केलेलं आहे. बघा कुसुमाग्रज असतील त्याच्यानंतर सुरेश भट असतील किंवा माधव जुलियन असतील किंवा संत ज्ञानेश्वर असतील यांनी मराठी भाषेचं वर्णन छान असं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याला मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे. आपण आपल्या मराठी भाषेमध्ये शिकलं पाहिजे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि या मातृभाषेचा आपला निश्चितच अभिमान असला पाहिजे. तर आता यानंतर आपण मराठी भाषेचं व्याकरण पाहणार आहोत. तर जे मराठी भाषेचं जे व्याकरण आहे त्या व्याकरणाला आपल्याला सुरुवात करायची. तर आज ही फक्त मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये फक्त प्रस्तावना केली. मराठी भाषेचा जो सुरुवातीचा उगम आहे तो भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी असते. भाषा ही स्थळ काळ परत्वे बदलते. त्याच्यानंतर भाषे जे आहेत ते स्वाभाविक नैसर्गिक किंवा कृत्रिम हालचालीचे असे भाषेचे दोन प्रकार आहेत. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी म्हटलं जातं. देवनागरी लिपी म्हणजे काय लिपी म्हणजे काय त्याच्यानंतर अक्षर म्हणजे काय ते आपण पाहिलेले. आता आपल्याला दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहायचे मराठी भाषेचं व्याकरण. आता व्याकरणाचं जे कोणतेही व्याकरण पाहत असताना व्याकरणाचे 3 घटक आपल्याला पाहायचे असतात. पहिलं म्हणजे तुम्हाला पाहायचं असतं त्याच्यामध्ये वर्ण म्हणजे सुरुवात आपल्या तोंडावाटे जे मूळ ध्वनी बाहेर पडतात त्याला वर्ण म्हणतात. मग ते अ आ इ हे सगळे वर्ण आले. ओके. त्याच्यानंतर वर्णांपासून बनतात शब्द म्हणजेच काय क प आ इ हे शब्द बनतात. मग शब्दांचा आपण विचार करणार आहोत. आणि मग नंतर शब्दांपासून बनतात वाक्यांपासून बनतात परिच्छेद उतारे निबंध वगैरे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण सर्वात सुरुवातीला पाहणार आहोत मराठी भाषेचं व्याकरण आपले वर्णमाला.